नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आणि उद्या आहे कार्तिक अमावस्या आणि या दिवशी तुम्हाला असे 4 उपाय करायचे आहेत ज्यामुळे तुमच्या पितरांचा चांगला आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ शकतो। आणि कितीही भयंकर किंवा कितीही कठीण जरी तुम्हाला पितृदोष असेल, कितीही तापट पितृदोष असेल, त्याच्यातून मुक्तता ही तुमची होणार आहे। आणि कोणताही दोष असू द्या, सर्पदोष असेल, वास्तुदोष असेल, अजून कोणताही तुमच्या पत्रिकेमध्ये जर दोष लिहिला असेल तर तुम्ही या दिवशी हे 4 उपाय केल्याने त्या साऱ्या दोषांचं निवारण होत असतं। तर दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला स्नान आणि दानधर्माला विशेष असं महत्त्व आहे। खूप लोक हे जे विधी आहेत तो करत असतात, पाळत असतात। त्यामुळे पितरांसाठी आपल्याला तर्पदान, पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी या दिवशी गोष्टी केल्या जातात, हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे। त्यामुळे पितृदोष हा नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद तुम्हाला चांगला भेटत असतो आणि पितृ आपल्यावरती प्रसन्न होत असतात, आपल्याला चांगला आशीर्वाद देत असतात। त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते, आपले मुलं बाळांचं आपलं कल्याण होत असतं। तर ज्योतिषशास्त्रात याला विशेष असं महत्त्व आहे। या कार्तिक अमावस्येला पितरांसाठी आपल्याला पुण्य प्राप्त करण्यासाठी ज्योतिषशास्त्रातसुद्धा हे लिहिलेलं आहे। ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगवेगळे आहे। त्याप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या ही देखील खास मानली गेली जाते। ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसांचे महत्त्व हे वेगळे आहे। त्यामुळे प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या ही देखील खास मानली जात असते। अशातच कार्तिक महिन्यातील अमावस्येला वेगळेच महत्त्व आहे। कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला स्नान आणि दानधर्माच्या विधी खूप महत्त्वाच्या आहेत। या दिवशी तुमच्या इथे जर नदी पात्र असेल किंवा गंगा तट असेल तर तुम्ही तिथे जाऊन त्या दिवशी तुम्हाला सूर्य उगवायच्या आत तुम्हाला स्नान करायचं असतं, सूर्यदेवाला जल अर्पण करायचं असतं आणि नंतर तुम्हाला दानधर्म करायचा असतो। पण आपण जर शहरामध्ये, सिटीमध्ये राहत असाल तर आपण सकाळी आपल्या घरामध्ये गंगाजल मिसळून किंवा गोमूत्र मिसळून सूर्य उगवायच्या आत तुम्हाला स्नान करायचं आहे आणि नंतर तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये माता लक्ष्मीचं असेल किंवा भगवान विष्णूंचं असेल तिथं जाऊन तुम्हाला दर्शन झाल्यानंतर तुम्हाला दानधर्म करायचा आहे। तर यंदा ही अमावस्या तुम्हाला 1 डिसेंबर रोजी तुम्हाला हे सारं करायचं आहे। कार्तिक अमावस्येला पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला अन्नदान तर करायचंच आहे। शिवाय तुम्हाला या दिवशी कच्चे तांदूळ, डाळ, गहू तुम्ही इत्यादी दान करू शकता। आणि घरात तुम्हाला एक सात्विक अन्न तयार करायचं आहे, जे तुम्हाला थोडासा भाग त्यातला घरात काढून ठेवायचा आहे आणि तुम्हाला गाई, कावळा, कुत्रा यांना तुम्हाला तो खायला घालायचा असतो। त्यामुळे तुम्हाला पुण्य प्राप्त होत असतं आणि हे असं केल्याने पितरांचा देखील चांगला आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतो। तर या दिवशी तुम्हाला दिवे दान करायचे आहेत। कार्तिक अमावस्येला पितरांच्या नावाने दिवे दान केल्याने तुम्हाला चांगला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि पितृ तुमच्यावरती खुश होत असतात। तर हे दिवे तुम्हाला सूर्यास्तापूर्वी दान करायचे असतात। त्यानंतर मातीच्या दिव्यात तुम्हाला राईचे तेल घालून ही वात तुम्हाला आहे ना, ती दक्षिण दिशेला तिचं तोंड करायचं आहे वातीचं, आणि तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। असं केल्याने हा दिवा आपण पितरांसाठी लावला आहे, त्यांच्या स्मरणार्थ लावला आहे, असं त्यांना तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही तुमच्या स्मरणार्थ हा दिवा लावत आहोत आणि आमच्या जो मागे पितृदोष आहे तो जावा आणि आमच्यावरती तुमची कृपा राहावी, असा तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची असते। आपल्या कुटुंबात जे काही सुख समृद्धी असेल, प्रगती असेल, ती यामुळेच अडकलेली असते। आपण कुठेतरी आपल्या पितरांना विसरत असतो किंवा त्यांची पूजापाठ आपल्याकडून राहिलेली असते। त्यामुळे अशा जे तुम्ही उपाय करत असता त्यामुळे तुम्हाला कुठेही बाहेर एखाद्या पुजारीने सांगितलं, भटजींनी सांगितलं की पितृदोष आहे, एवढी पूजा करा, इथे जाऊन पूजा करा, 20-25 हजार खर्च येईल, 30 हजार खर्च येईल, काही गरज नाही। तुम्ही हे छोटे छोटे उपाय तुमच्या घरामध्ये जरी केले तरी तुमच्या हातून पुण्य प्राप्त होत असतं तुम्हाला आणि तुमच्या हातून चांगले कर्म घडत असतं। त्यामुळे पितृ तुमच्यावरती चांगली आशीर्वाद तुम्हाला देत असतात, चांगली कृपा तुमच्यावरती करत असतात। त्यामुळे असं तुम्ही उपाय तुमच्या घरामध्ये नक्की करा। आणि या कार्तिक अमावस्येला खूप महत्त्वाची अमावस्या आहे। या दिवशी कितीही महाभयंकर तुमच्या मागे पितृदोष असू द्या, अजून कोणताही दोष असू द्या, तुम्हाला हे उपाय केल्याने किंवा तुमच्या पितरांचे तुमच्या घरात स्मरण केल्याने तुम्हाला पुण्य प्राप्त होत असतं। पितरांचा जो काही दोष आहे तो जात असतो। जर तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल तर असे कार्तिक
जी अमावस्या आहे त्या दिवशी तुम्हाला गायीची सेवा करायची आहे. मग तुम्ही जर गावी राहत असाल तर तुम्ही गाईचा गोठा साफ करा, गाईला स्वच्छ पाण्याने धुवून काढा, तिची पूजा करा आणि तिला खायला द्या. जर शहरात राहत असेल तर तुमच्या इथे कुठेही जर गाई असेल तर तिला स्वच्छ कपड्याने पुसून काढा, तिचा गोठा साफ करा आणि तिची पूजा करून तिला खायला द्या, अन्न द्या. जे काही असेल तुमच्या यथाशक्तीने तुम्ही जशी पाहिजे तशी तुम्ही तिची पूजा करू शकता. यामुळे तुमचा कितीही भयंकर तुमचा पितृदोष असेल तो जात असतो. कारण गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात आणि या 33 कोटी देवांची आपण जर पूजा केली तर आपल्याला खूप मोठं पुण्य प्राप्त होत असतं आणि जे आपले पितृदोष आहे ना त्या पुण्यातून ते वजा होत असतं आणि आपले पितृदोष हे जात असतात. त्यामुळे तुम्हाला या दिवशी गायीची पूजा करायची आहे, गायीला अन्नदान करायचं आहे. गायीची पूजा केल्याने तुम्हाला पुण्य प्राप्त करून घ्यायचं आहे. तसेच तुळशीच्या कृपेने अनेक संकटे तुमची दूर होत असतात. या दिवशी तुम्हाला तुळशीची देखील पूजा करायची आहे. त्यामुळे कुटुंबात धन, सुख आणि समृद्धी येत असते. या दिवशी देवदीपावली असल्यामुळे या दिवशी तुळशीची पूजा करून तुम्हाला पुण्य प्राप्त करायचं आहे. तर या दिवशी असं विशेष अशी महत्त्वाचं एक आहे ते म्हणजे अमावस्येला, या कार्तिक अमावस्येला दिवशी तुम्हाला गायी दान करायची आहे. गायी दान केल्याने खूप म्हणजे खूप मोठं पुण्य लाभत असतं. जर तुमची तेवढी ऐपत असेल गायी दान करण्याची तर हा तुम्हाला उपाय या दिवशी नक्की केला पाहिजे जर तुम्हाला पितृदोष असेल तर. आणि गरुड पुराणाचं पठण तुम्हाला या दिवशी करायचं आहे. कुंडलीत कितीही महाभयंकर दोष असू देत, जर या दिवशी तुम्ही गरुड पुराणाचे पठण केलं तर तुमचा तो पितृदोष जात असतो आणि आमच्या आत्म्याला शांती मिळत असते. तसेच भगवान विष्णूंच्या कृपेने तुम्हाला मोक्ष प्राप्ती होत असते. त्यामुळे या दिवशी तुम्हाला गरुड पुराणाचे पठण करायचं आहे. गरुड पुराण तुम्हाला वाचायचं आहे. तुमच्या ज्या काही साडेसाती आहेत, जी काही घरातील संकट आहेत ती या गरुड पुराण वाचल्याने जात असतात. तुम्ही बघा खूप ठिकाणी अमावस्येला घरामध्ये भांडण होत असतात, खूप संकटे येत असतात. तर हेच कारण आहे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे किंवा तुमच्या कुठेतरी पितृ नाराज आहे. त्यामुळे तुम्हाला हे उपाय नक्की करायचे आहेत. तुम्हाला कोणत्याच बाकी पैसे खर्च करायची गरज लागणार नाही, एवढे प्रभावशाली हे उपाय आहेत. हे उपाय तुम्ही जर तुमच्या घरात केले तर तुम्हाला कुठेच जाण्याची गरज नाही, तुमचे पितृदोष निघून जात असतो. तर अशी होती ही आजची माहिती. ही जर आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.